शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तुमचा मित्र भूषण चौधरी, संचालक कृपामयी नर्सरी, हिंगणे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. शेतकरी बंधूंनो, आपण आज एका वेगळ्या पिकाबद्दल बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत पूर्व हंगामी कलिंगड रोपांच्या लागवडी या संदर्भामध्ये. तुम्हाला माहिती आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये खास करून कलिंगडाची शेती जी आहे ती लागवड जी आहे ती लवकर होते. खूप हिवाळ्यात लागवड होत असल्यामुळे जर्मिनेशन प्रॉब्लेम आहेत, थोडा कटवर्मचा प्रॉब्लेम आहे. म्हणून बहुधा शेतकरी मागच्या वर्षापासून रोपांच्या कडे त्यांचा कल आहे, म्हणून तो सीझन आता चालू झालाय. त्यानंतर आपण थोडं टेक्निकली जाऊया की शेतकऱ्याने रोपं का लावली पाहिजे. रोपं लावण्याचं मुख्य कारण म्हणजे एक तर प्लांट पॉप्युलेशन तुमची मेंटेन होते. सपोज तुम्ही बी लावलं, 80% जर्मिनेशन आलं, 20% जागा तुमच्या शेवटपर्यंत रिकाम्या राहून जातात, 20%चं उत्पन्न तुमचं कमी होतं. थोडंफार ऑइल पर्सेंट बियाण्यामध्ये असल्यामुळे त्या बी जर लावलं त्याला मुंग्या एकत्रतात. तिसरा विषय असा आहे, कटवर्म नावाचा एक कीटक आहे. जर्मिनेशन झाल्या तुम्हाला लक्षात आलं असेल की तिसऱ्या दिवशी ते कटवर्म त्याच्यामध्ये त्याच्या 2 पानं वरचे कट करते, फक्त दांडी उभी राहते. तिसरा विषय, काही लेडीज जे लागवड करतात त्या खोल करतात, काही वरती करतात. खोल केलं जर्मिनेशन लेट होतं, त्यामुळे प्लॉट हा अपडाऊन होतो. म्हणून रोपांची जर नर्सरी करून जर कलिंगड केलं तर येणाऱ्या काळामध्ये तुमचे प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होईल आणि एक सारखा प्लॉट काढणीला येईल. त्यानंतर कृपामयी नर्सरी हा दरवर्षी सर्व प्रकारच्या भाजीपाला रोपांचा आपल्या जळगाव जिल्हा असेल, आजूबाजूचे 3-4 जिल्हे फार MP पर्यंत क्वालिटी रोपांचा सप्लाय करते. म्हणून यावर्षी सुद्धा आम्ही टरबूज आणि खरबूजच्या रोपांची बुकिंग सुरू केली. त्यामध्ये आमच्याकडे लायलपूर खरबूजमध्ये असेल, विजय असेल, कलशमध्ये प्रचंड असेल, मेलडी असेल, कॅन्डी असेल, बाहुबली असेल, बाहुबली प्लस असेल, इम्पॅक्ट असेल, सिम्बा असेल, मॅक्स असेल, असे इत्यादी सर्व जातींच्या टरबूजाच्या बियाण्याची आमच्याकडे आता बुकिंग सुरू झाली. कृपामयी नर्सरीतूनच रोपं का घ्यावी त्याचं कारण तुम्हाला एक 5 मिनिटात सांगतो. हा जो ट्रे हा 125 कॅव्हिटीचा ट्रे आहे आणि एकदम छोटा आहे. त्याची डेप्थ 30 मिलीमीटरची आहे, तुम्ही पाहू शकता. हा जो ट्रे हा छोटा ट्रे आहे. या ट्रेमध्ये आपण रोपं देतो. फक्त या ट्रेमध्ये आपण रोपं शेतकऱ्यांना सजेस्ट स्वतःहून करत नाही, कारण याच्यामध्ये जे रोप दिलं जातं हे स्वस्त असतं. कॉस्ट कटिंग बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण ते करतो. ₹2.20 आपण रोप देतो, पण याच्यातून जी रोपं येतात त्याचा स्टम्प तेवढा छानसा स्ट्रॉंग होत नाही. म्हणून आपण शेतकऱ्यांना मोस्टली हा मोठा ट्रे प्रेफर करतो. या मोठ्या ट्रेमध्ये डेप्थ चांगली आहे, 35-40 मिलीमीटरची डेप्थ आहे. डायमीटर पण खूप मोठा आहे, म्हणून आपण ह्या ट्रेमध्ये रोपं देतो. सर्वात म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये मोठा ट्रे वापरणारे आपण एकमेव सप्लायर आहोत. मोठ्या ट्रेमध्ये घरपोच रोपांची आपण व्यवस्था करतो. दुसरा विषय, जे रोपं बनवले जातात त्या रोपामध्ये जनरली कोकोपीटमध्ये रोप बनवले जातात. आपण फक्त कोकोपीट मीडिया म्हणून कधी वापरत नाही. आपल्याकडे कोकोपीट सोबत आपल्यासोबत कोकोपीट आहे जो आपण मीडिया वापरतो. त्यासोबत पीटमॉस आहे आपल्या मीडियामध्ये. त्यानंतर आहे निंबोडी पेंट जे आपण यासाठी देतो. त्यानंतर आहे व्हर्मिक्युलाइट नावाचं एक ग्रेड. त्यानंतर आहे NPK, हे दाणेदार खत आहेत. त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट, त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड वगैरे सर्व आहे. हे सर्व आपण यूज करून मीडिया तयार करतो, त्यात रोपं देतो. म्हणजे जसं पिकाला बेसल डोस देता तसा बेसल डोस आपण रोपांना देतो. त्यामुळे सशक्त आणि चांगली टरबूजाची रोपं तुमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद.